गुड इव्हनिंग एव्हरीवन. वेलकम टू माय चॅनल दीपास एज्युकेशन अड्डा. वेव ऑप्टिक्स भाग 24. यामध्ये सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. या चॅप्टरमध्ये लाईटशी संबंधित अनेक फिनॉमिनॉन आपण स्टडी केले, ज्यामध्ये होतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट, इंटरफेरन्स ऑफ लाईट आणि आज आपण शिकणार आहोत डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन कॅन बी एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग द वेव नेचर ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन आपण अशाच वेळेस एक्सप्लेन करू शकतो की ज्यावेळेस मी असं म्हणते की लाईट कन्सिस्ट ऑफ वेव्स. लाईट हा वेवपासून तयार झालेला आहे. लाईटचं वेव नेचर अज्युम करूनच तुम्ही डिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा फिनॉमिनॉन एक्सप्लेन करू शकताय. डिफ्रॅक्शन इज इसेन्शियली द इंटरफेरन्स ऑफ मेनी वेव्स रॅदर दॅन टू विच वी हॅव एन्काउंटेड इन इंटरफेरन्स. इंटरफेरन्स ऑफ लाईट शिकत असताना आपण असं म्हणत होतो की 2 सेकंडरी सोर्स ऑफ लाईटपासून लाईट वेव्स एमिट होतात आणि फेज डिफरन्स कॉन्स्टंट ठेवून किंवा काहीतरी फेज डिफरन्स ठेवून अशा त्या स्क्रीनवर येतात आणि मग तिथं आपल्याला अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स मिळतात किंवा फ्रिंजेस मिळतात. त्याला आपण म्हणतो इंटरफेरन्स पॅटर्न. म्हणजे हा इंटरफेरन्स पॅटर्न 2 वेव्हच्या इंटरफेरन्समुळे तयार झालेला असतो. डिफ्रॅक्शनमध्ये सुद्धा इंटरफेरन्सच आहे, पण इथं खूप साऱ्या वेव्स एकमेकींमध्ये इंटरफेअर होतात आहे आणि त्यांनी तयार केला जातोय डिफ्रॅक्शन पॅटर्न. म्हणजे इंटरफेरन्समध्ये तर इंटरफेरन्स ऑफ वेव्ज आहेत, पण तिथं 2 वेव्ज आहेत आणि डिफ्रॅक्शन ऑफ लाईट शिकत असताना इंटरफेरन्स ऑफ वेव्जच आहे, पण इंटरफेअर होणाऱ्या वेव्सची संख्या मात्र काय आहे तर जास्त आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण शिकायला घेतला आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. Diffraction is noticeable only when the size of the obstacle or slit is of the order of wavelength of light. डिफ्रॅक्शन आपल्याला खूप चांगला ऑब्झर्व करता येईल स्क्रीनवरती अशा वेळेस की ज्यावेळेस साईज ऑफ ऑब्स्टॅकल किंवा स्लिट विड्थ किंवा साईज ऑफ स्लिट तुम्ही म्हणू शकता ही वेवलेंथ ऑफ लाईट इतकी असेल किंवा ती वेवलेंथ ऑफ लाईटपेक्षा कमी असेल. द बेंडिंग ऑफ अ वेव किंवा यालाच आपण डिफ्रॅक्शन असं म्हणतोय विल बी हाय. हे डिफ्रॅक्शन मॅक्झिमम असेल, हाय असेल. कधी? ओनली इफ द साईज ऑफ द ओपनिंग. साईज ऑफ द ओपनिंग म्हणजे साईज ऑफ स्लिट लक्षात ठेवायचं. इज आयदर कम्पॅरेबल टू लॅम्बडा ऑर इज स्मॉलर दॅन लॅम्बडा. जसं मी आत्ता म्हटले की ही स्लिट विड्थ किंवा साईज ऑफ स्लिट किंवा साईज ऑफ ऑब्स्टॅकल ही कम्पेरेबल टू लॅम्बडा पाहिजे, लॅम्बडा इतकी पाहिजे किंवा लॅम्बडा इतकी जर नसेल तर ती लॅम्बडापेक्षा लहान असायला हवी. द लॅम्बडा ऑफ व्हिजिबल लाईट म्हणजे वेवलेंथ ऑफ व्हिजिबल लाईट इज एक्स्ट्रीमली स्मॉल कम्पेअर टू द साईज ऑफ स्लिट. ड्यू टू धिस डिफ्रॅक्शन इज ऑलमोस्ट निग्लिजिबल. व्हिजिबल लाईटची जी वेवलेंथ असते ती एक्स्ट्रीमली स्मॉल आहे. कुणाच्या कम्पॅरेटिव्हली तर साईज ऑफ स्लिटच्या कम्पॅरेटिव्हली. आणि यामुळं जे डिफ्रॅक्शन ऑब्झर्व केलं जाईल ते ऑलमोस्ट निग्लिजिबल असेल. नाव इफ यू रिड्यूस द साईज ऑफ द स्लिट टू फ्यू मायक्रोमीटर्स दिस ऑलमोस्ट कम्पॅरेबल टू वेवलेंथ ऑफ द लाईट वेव्स देन द लाईट वेव्स अंडरगोज डिफ्रॅक्शन. मग आता निग्लिजिबल डिफ्रॅक्शन मिळत होतं, मग आता आपण काय केलं की जी ओपनिंग होतं किंवा जी साईज ऑफ स्लिट होती ती काही मायक्रोमीटरपर्यंत कमी करून टाकली, रिड्यूस करून टाकली की ही काही मायक्रोमीटर वेवलेंथ आहे कुणाची तर व्हिजिबल लाईटची. आणि त्यामुळं लाईट आता काय होईल तर डिफ्रॅक्शन शो करेल. कळतंय का? म्हणजे वेवलेंथ इतकं कोण असायला हवं तर ती स्लिटची साईज असायला पाहिजे किंवा त्यापेक्षा लहान असायला पाहिजे. आणि जर स्लिटची साईज लहान असेल वेवलेंथ ऑफ लाईटपेक्षा त्याच वेळेस लाईट काय होणार आहे तर डिफ्रॅक्शन शो करणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झालेला मिळणार आहे. आत्ता डिफ्रॅक्शनबद्दल एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आता डिफ्रॅक्शनची डेफिनेशन शिकूयात आपण. व्हॉट इज डिफ्रॅक्शन? The phenomenon of bending of light around the corners of an opaque obstacle and spreading of light waves
into the region of a geometrical shadow is called diffraction. बघा, आत्तापर्यंत आपण म्हणत होतो की लाईट एका सरळ रेषेत प्रवास करतो, पण इतर तर तसं नाही आहे. लाईट तर ट्रॅव्हल होतोय, लाईट प्रोपॅगेट होतोय, पण प्रोपॅगेट होत असताना त्याचं बेंडिंग होतंय. म्हणजे हा एक फिनॉमिनॉन आहे की ज्याच्यामध्ये लाईटचं बेंडिंग होतं. द फिनॉमिनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट. कुठं हा लाईट बेंड होतो? तर अराउंड द कॉर्नर्स ऑफ ॲन ओपॅक ऑब्स्टॅकल. लाईटच्या रस्त्यामध्ये येणारा जो ऑब्स्टॅकल असेल त्याच्या शार्प कॉर्नर्सने हा लाईट काय केला जातो तर बेंड केला जातो आणि हा स्प्रेड होतो, पुढं जातो. बेंड झाला म्हणजे त्याचा पाथ चेंज झाला, हा लाईट पुढं जातोय. पण मग या लाईटच्या पुढं जाण्यामुळं काय होतं तर जॉमेट्रिकल शॅडो तुम्हाला मिळते. म्हणजे एक असा रिजन तयार होतो की ज्या रिजनमध्ये लाईट तुम्हाला मिळणार नाही किंवा लाईटची इंटेन्सिटी काय मिळणार आहे, कमीत कमी मिळणार आहे. म्हणजे आपल्याला त्या वस्तूची शॅडो तिथं मिळणार आहे. आणि ही शॅडो मिळाली की तुम्ही असं म्हणायचं हा जो फिनॉमिनॉन लाईटने शो केलेला आहे तो काय आहे तर डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. बघा पुन्हा एकदा सांगते. द फिनॉमिनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द कॉर्नर्स ऑफ ॲन ओपॅक ऑब्स्टॅकल अँड स्प्रेडिंग ऑफ लाईट वेव्स into the region of geometrical shadow is called diffraction. आता हे जे डिफ्रॅक्शन आहे ते दोन टाईपमध्ये आपल्याला शिकायचं आहे. डिफ्रॅक्शनचे दोन टाईप आहेत. बघा मी बोर्डवरती लिहिलेलं आहे. डिफ्रॅक्शन कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाईप्स डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स इन्व्हॉल्व्ड इन द एक्सपेरिमेंटल सेटअप. एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये काही डिस्टन्सेस आपल्याला ठरवून घ्यायचे आहेत आणि त्या डिस्टन्सेसनुसार आपल्याला समजतं की हे डिफ्रॅक्शनचा कोणता टाईप आहे. डिफ्रॅक्शनचे दोन टाईप आहेत. पहिला आहे फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन आणि दुसरा आहे फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. इथंपर्यंत कळलं का तुम्हाला? लाईटचं बेंड होणं आणि प्रोपॅगेट होत असताना जॉमेट्रिकल शॅडो तयार होणं, त्या वस्तूची, त्या ओपॅक ऑब्स्टॅकलची शॅडो तयार होणं म्हणजे काय आहे तर डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. आणि ह्या डिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे दोन टाईप, फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. ठीक आहे, इथंपर्यंत जर राहील लक्षामध्ये. आता पुढं जाऊयात. व्हॉट इज फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन? इन दिस टाईप ऑफ डिफ्रॅक्शन द सोर्स ऑफ लाईट अँड द स्क्रीन आर इफेक्टिव्हली ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द डिफ्रॅक्टिंग ऑब्स्टॅकल ऑर ॲपर्चर. बघा फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन आहे हे कसं ओळखायचं तर हा असेल सोर्स ऑफ लाईट, ही असेल स्क्रीन आणि हा आहे ऑब्स्टॅकल. सोर्सपासून बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्ज सगळ्यात पहिल्यांदा कुठे इन्सिडेंट होतील तर ऑब्स्टॅकलवर आणि ऑब्स्टॅकलपासून त्या कुठं जाणार आहेत तर स्क्रीनवर. हे सगळं होत असताना ह्या ऑब्स्टॅकलपासून ह्या सोर्सचं जे डिस्टन्स आहे ते इन्फायनाईट असलं, ऑब्स्टॅकलपासून स्क्रीनपर्यंतचं डिस्टन्स इन्फायनाईट असलं की तुम्ही समजायचं हे काय आहे तर फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन आहे. बघा परत एकदा सांगते. इन दिस टाईप ऑफ डिफ्रॅक्शन द सोर्स ऑफ लाईट अँड द स्क्रीन आर इफेक्टिव्हली ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द डिफ्रॅक्टिंग ऑब्स्टॅकल ऑर ॲपर्चर. इथं बघा मी स्लिट घेतलेली आहे. यालाच आपण काय म्हणतोय तर ऑब्स्टॅकल म्हणतोय किंवा याला ॲपर्चर म्हणू शकतो किंवा इथं काय असू शकते तर एखादी कॉन्व्हेक्स लेन्स असू शकते. जो काही ऑब्स्टॅकल इथं असेल त्याचं सोर्सपासूनचं डिस्टन्स इन्फायनाईट असायला पाहिजे आणि स्क्रीनपासूनचं डिस्टन्ससुद्धा इन्फायनाईट असायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही म्हणायचं हा एक्सपेरिमेंटल सेटअप कशासाठीचा आहे तर फ्रॅनोफर डिफ्रॅक्शनसाठीचा आहे. ठीक आहे. आपण या चॅप्टरच्या सुरुवातीला शिकलो होतो की जर खूप मोठं डिस्टन्स ट्रॅव्हल करून जायचं असेल, लाईट प्रोपॅगेट होत असेल खूप मोठ्या अंतरावरती, तर तो स्पेरिकल किंवा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये होत नाही, तो प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये होतो. याचा अर्थ या फ्रॅनोफर डिफ्रॅक्शनमध्ये जो लाईट प्रोपॅगेट होईल तो प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये असेल. लक्षात ठेवायचं, फ्रॅनोफर डिफ्रॅक्शनमध्ये ज्या वेव्हफ्रंटचा उल्लेख आपण करतोय किंवा ज्या वेव्हफ्रंटचा वापर होणार आहे तो काय आहे तर प्लेन वेव्हफ्रंट आहे.
a plane wavefront is used to obtain this diffraction pattern. फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवण्यासाठी आपण प्लेन वेवफ्रंट ऑफ लाईट वापरत आहोत. 2 कॉन्व्हेक्स लेन्स आर यूज टू मेकिंग ए प्लेन वेवफ्रंट. प्लेन वेवफ्रंट मिळवण्यासाठी, प्लेन वेवफ्रंट ऑब्टेन करण्यासाठी 2 कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला जाईल. पहिली कॉन्व्हेक्स लेन्स कशासाठी वापरली जाईल आणि दुसरी कॉन्व्हेक्स लेन्स कशासाठी वापरली जाईल ते सांगते तुम्हाला. One convex lens makes the light from the source parallel before it is incident on the obstacle. पहिल्या कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर अशासाठी केला जाईल की ऑब्स्टॅकलवर पडणारा लाईट पॅरललीच पडेल हे पाहण्यासाठी. तो लाईट पॅरलल फॉर्ममध्ये ऑब्स्टॅकलवर इन्सिडेंट व्हावा यासाठी पहिल्या कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला जाईल. दुसरी कॉन्व्हेक्स लेन्स कशासाठी वापरली जाईल? Other convex lens is placed between obstacle and screen to bring the diffracted means emergent wavefront on the screen. Diffracted किंवा emergent wavefront स्क्रीनवर आणण्यासाठी आपण काय करणार आहोत तर 2 कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करणार आहोत. अशा पद्धतीने फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन आपल्याला मिळवता येणार आहे. लक्षात आले का तुमच्या? फ्रॅनोफर डिफ्रॅक्शनमध्ये ऑब्स्टॅकल हा सोर्स ऑफ लाईटपासून आणि स्क्रीनपासून इन्फायनाईट इतक्या डिस्टन्सवरती असेल. फ्रॅनोफर डिफ्रॅक्शनमध्ये वापरला जाणारा वेवफ्रंट हा प्लेन वेवफ्रंट असेल आणि हा प्लेन वेवफ्रंट मिळवण्यासाठी आपल्याला 2 कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करावा लागेल. ह्या गोष्टी फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन शिकत असताना लक्षात ठेवायच्या. आता आपण पाहणार आहोत एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन. बघा समोर जी डायग्राम तुम्हाला दिसत आहे ती आहे एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन. काय काय दिसतंय तुम्हाला इथं बघा. हा आहे एस. काय रिप्रेझेंट करतोय हा? तर हा रिप्रेझेंट करतोय सोर्स ऑफ लाईट. ठीक आहे. इथं मी L1 म्हणतीये. ही L1 आहे पहिली कॉन्व्हेक्स लेन्स. फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन मिळवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की प्लेन वेवफ्रंट ऑफ लाईटचा वापर केला जाईल आणि प्लेन वेवफ्रंट ऑफ लाईट मिळवण्यासाठी आपल्याला 2 कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करावा लागतो. त्या 2 कॉन्व्हेक्स लेन्स इथं मी L1 आणि L2 अशा रिप्रेझेंट केलेल्या आहेत. हा बघा, हा आहे पहिला कॉन्व्हेक्स लेन्स L1 आणि हा आहे दुसरा कॉन्व्हेक्स लेन्स L2. ठीक आहे. इथं जी दिसत आहे ती इथं मी लिहिलं आहे बघा, ही आहे स्क्रीन की ज्या स्क्रीनवरती तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व करायचा आहे. ही आहे स्लिट AB. हे बघा, जी स्लिटची साईज मी म्हणत होते ना, तो हा A आणि B. ही ती स्लिट आहे की ज्या स्लिटमधून लाईट काय होणार आहे, बाहेर येणार आहे, इमर्ज होणार आहे आणि दुसऱ्या लेन्सवरती इन्सिडंट होणार आहे. ह्या स्लिट आणि स्क्रीन मधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे कॅपिटल डीने. आणि कॅपिटल डी हे डिस्टन्स खूप मोठं असणार आहे. कुणापेक्षा तर A पेक्षा. आणि A म्हणजे काय असणार आहे तर ह्या स्लिट A आणि Bची विड्थ असणार आहे. स्लिट विड्थ असणार आहे की जिला आपण कशाने रिप्रेझेंट करतोय तर A ने रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. आता बघा होतंय काय, या सोर्स ऑफ लाईटपासून लाईट वेव्स एमिट केल्या जातील. त्या कशावर इन्सिडेंट होत आहेत तर ह्या L1वर. पहिल्या कॉन्व्हेक्स लेन्सचं काम तर तुम्हाला माहीत झालं की प्लेन वेवफ्रंट तयार करायचा आणि तो प्लेन वेवफ्रंट पॅरलली इन्सिडंट करायचा. कशावर तर स्लिटवरती की ज्याला तुम्ही ऑब्स्टॅकल असं म्हणताय. स्लिट घेऊ शकता तुम्ही, इथं डबल स्लिट घेऊ शकता किंवा सर्क्युलर ॲपर्चर घेऊ शकता, ग्रेटिंग घेऊ शकता. हे सगळे काय म्हणून काम करतील तर डिफ्रॅक्टिंग इलेमेंट म्हणून काम करतील की ज्यांच्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे, डिफ्रॅक्शन पॅटर्न स्क्रीनवर मिळणार आहे. तर मी इथं काय घेतलं आहे तर स्लिट घेतली. ही आहे स्लिट AB. या पहिल्या लेन्सपासून L1 पासून बाहेर पडणारा लाईट स्लिटला पॅरलल असा एमिट केला जाणार आहे आणि स्लिटमधून तो कुठं जाणार आहे, स्लिटमधून इमर्ज होणारा जो लाईट आहे तो जाईल 2 नंबरच्या कॉन्व्हेक्स लेन्सवरती की जिला तुम्ही L2 म्हणताय. आणि ह्या स्क्रीनमधून बाहेर पडणारा इमर्ज होणारा जो लाईट आहे तो स्क्रीनवर काय तयार करणार आहे तर 2 पॉईंट तयार करणार आहे. एक आहे P0 की जिथं लाईटची इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल आणि हा असेल P की जिथं लाईटची इंटेन्सिटी
ह्या P0 पेक्षा कशी असणार आहे तर कमी असणार आहे. इथं P0च्या खालच्या बाजूला सुद्धा ह्या P सारखाच एक पॉईंट तयार होईल की जिथं सुद्धा लाईटची इंटेन्सिटी कशी असणार आहे तर P इतकीच असणार आहे. म्हणजे P0 पेक्षा कशी असणार आहे तर कमी असणार आहे. आणि स्क्रीनवर अशा पद्धतीने तुम्हाला या L1 आणि L2च्या मुळं काय मिळणार आहे तर डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झालेला मिळणार आहे. पुढे आपण पाहणारच आहोत फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट. ठीक आहे, इथं तुम्हाला डायग्राममध्ये कळलं आपण 2 लेन्सचा वापर करून डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा मिळवतो स्क्रीनवरती. पहिला असेल सोर्स, नंतर असेल पहिला लेन्स L1 की ज्याचं काम आहे या सोर्सपासून बाहेर पडलेला लाईट प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये कशावर नेऊन इन्सिडेंट करायचा तर स्लिट AB वरती नेऊन इन्सिडेंट करायचा. AB पासून बाहेर पडणारा लाईट कशावरती इन्सिडेंट होईल तर दुसऱ्या कॉन्व्हेक्स लेन्सवरती L2 वर इन्सिडेंट होईल आणि ह्या L2 मधून बाहेर पडणारा जो लाईट आहे तो स्क्रीनवर काय तयार करील डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार करील. आलं का लक्षात? फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट बघण्यापूर्वी आपण पाहूयात फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. बघा फ्रेस्नेल डिफ्रॅक्शनमध्ये होईल काय, एक आपल्याकडं असेल सोर्स ऑफ लाईट, त्यानंतर आपल्याकडं असेल नॅरो स्लिट, त्याच्यानंतर असेल स्क्रीन. तर फ्रेस्नेल डिफ्रॅक्शनमध्ये होईल काय तर सोर्स ऑफ लाईट हा S कॅपिटल S रिप्रेझेंट करतोय सोर्स ऑफ लाईट आणि ही आहे स्लिट, ही आहे नॅरो स्लिट. बघा ही आहे नॅरो स्लिट आणि ही आहे स्क्रीन. तर फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन होतंय हे कसं ओळखायचं तर सोर्समधलं आणि स्लिटमधलं जे डिस्टन्स आहे ते कसं असेल फायनाईट असेल आणि स्लिटमधलं आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स सुद्धा फायनाईट असेल. अशा सिच्युएशनमध्ये जो डिफ्रॅक्शन होईल तो काय असणार आहे तर फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन असणार आहे. The source of light and screen are placed at a finite distance from a narrow slit. The diffraction is called Fresnel diffraction. यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार आहात तर हे आहे फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. The wavefront obtained due to this diffraction may be either spherical or cylindrical in nature. ह्या डिफ्रॅक्शनमध्ये जो वेवफ्रंट तुम्हाला मिळणार आहे तो स्पेरिकल असेल किंवा तो सिलेंड्रिकल सुद्धा असू शकतो. Hence no lens is required to observe the diffraction. डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लेन्सची गरज पडणार नाही ज्यावेळेस ते डिफ्रॅक्शन काय आहे फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन आहे. आलं लक्षात फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. समोर बोर्डवर तुम्हाला जी डायग्राम दिसत आहे ती आहे फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लिट. एक एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. तो एक्सपेरिमेंटल सेटअप आपल्याला स्क्रीनवर डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्टेन करून देतो, मिळवून देतो. तर हे डिफ्रॅक्शन होत असताना काय काय गोष्टी घडतात ते आपल्याला पाहायचं आहे. बघा इथं डायग्राममध्ये तुम्हाला एक स्लिट दिसते. स्लिट बघा या स्लिटला आपण म्हणतोय स्लिट AB. AB ही या स्लिटची विड्थ आहे. हिला स्लिट विड्थ असं सुद्धा म्हणू शकता किंवा विड्थ ऑफ स्लिट AB असं सुद्धा म्हणू शकता. बघा ही आहे स्लिट A आणि B. या स्लिट AB वर आपण करतोय काय तर एक प्लेन वेवफ्रंट आणून इन्सिडेंट करतोय असा. इथं आहे सोर्स ऑफ लाईट, डायग्राममध्ये दिसत नाहीये. त्या डायग्राममधून तुम्हाला असं लक्षात घ्यावं लागणार आहे, असं लक्षात ठेवावं लागणार आहे की एक सोर्स ऑफ लाईट आहे ज्या सोर्स ऑफ लाईटपासून एक प्लेन वेवफ्रंट इन्सिडेंट केला जातोय कशावरती तर स्लिट AB वरती. कन्सिडर ए प्लेन वेवफ्रंट इन्सिडेंट ऑन ए सिंगल स्लिट AB. द सेंटर ऑफ द स्लिट इज ॲट पॉइंट O. ह्या AB स्लिटचा जो सेंटर आहे तो काय आहे तर O इतका आहे. ठीक आहे. आता AB ची स्लिट विड्थ झाली A, म्हणजे हे A पासून B पर्यंतचं टोटल डिस्टन्स झालं A. जर मी सेंटरला O म्हणतीये तर OA हे डिस्टन्स किती होईल A/2 म्हणजे Aच्या निम्म. OB हे डिस्टन्स किती होणार आहे पुन्हा Aच्या निम्म म्हणजे OA असेल A/2 आणि OB असेल A/2. आलं का लक्षात? बघा हा प्लेन वेवफ्रंट AB वर इन्सिडेंट झाल्यानंतर
हा कुठं जाणार आहे, हा प्रोपॅगेट होणार आहे, हा पुढं येणार आहे आणि एका लेन्सवर, एका कॉन्व्हेक्स लेन्सवर तो काय होणार आहे, इन्सिडेंट होणार आहे. मग ह्या लेन्सवर इन्सिडेंट झाल्यानंतर लेन्समधून बाहेर पडणारा जो लाईट आहे तो कुठं कॉन्सन्ट्रेट होतोय, तर स्क्रीनवर कॉन्सन्ट्रेट होतोय. कुठं कॉन्सन्ट्रेट झाला, पॉईंट PO पाशी कॉन्सन्ट्रेट झाला. पॉईंट PO पाशीच का, तर बघा ह्याचं कारण सांगते तुम्हाला की इथं हे जी स्लिट AB आहे त्या स्लिट AB मध्ये खूप छोट्या छोट्या अशा स्लिट इलेमेंट्स काम करत असतात, एका सेकंडरी सोर्स ऑफ सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट सारखं. When the plane wavefront reaches the slit, each slit element becomes the secondary source of cylindrical wavefronts responsible for diffraction in all possible directions. म्हणजे या A पासून B पर्यंत ह्या स्लिटवरती जेवढे काही इलेमेंट असतील ते सगळेच्या सगळे काय म्हणून काम करणार आहेत, तर सेकंडरी सोर्स ऑफ सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट म्हणून काम करणार आहेत. आणि त्यांच्यापासून बाहेर पडणारा लाईट कॉन्व्हेक्स लेन्सवरती जाऊन इन्सिडेंट होणार आहे आणि कॉन्व्हेक्स लेन्सपासून बाहेर पडणारा कुठं जाणार आहे, तर P0 पाशी जाणार आहे. मग ही लेन्स त्याला काय करील, तर ह्या A पासून, ह्या O पासून आणि ह्या B पासून बाहेर पडणारा लाईट लेन्सच्या या भागावरती जाऊन पडतोय. बघा इथं आला, इथं आला, इथं आला. लेंथने ह्या सगळ्या लाईट वेव्स एकत्रित घेतल्या आणि कुठं इमर्ज झालेला लाईट कुठे घेऊन आली, तर स्क्रीनवरती P0 पाशी घेऊन आली. मग आता झालं काय, मी जर असं म्हणत असेल की O पासून A पर्यंत, बघा ह्या स्लिटच्या अर्ध्या वरच्या भागात O पासून A पर्यंत बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्स आणि O पासून B पर्यंत बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्स ह्या जर एकाच वेळेस बाहेर पडत असतील, तर आपल्याला माहितीच आहे की सेकंडरी सोर्स ऑफ लाईट तयार होत असताना त्या सोर्स ऑफ लाईटने बाहेर टाकलेला जो लाईट आहे तो सेम फेजमध्ये असणार आहे, त्या ज्या वेव्ज असणार आहेत त्या सेम फेजमध्ये असणार आहेत. म्हणजे A पासून O पर्यंत जेवढे काही सेकंडरी वेव्ज आहेत त्यांनी बाहेर टाकलेला लाईट आणि O पासून B पर्यंत जेवढ्या काही सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट आहेत त्यांनी बाहेर टाकलेला लाईट हा कसा असणार आहे, सेम फेजमध्ये असणार आहे. मग सेम फेजमधून बाहेर येणारा लाईट ज्या वेळेस लेन्समधून कुठं येतोय, तर स्क्रीनवर P0 ह्या पॉईंटपाशी येतोय किंवा याला PO सुद्धा तुम्ही म्हणू शकता. PO पॉईंटपाशी येत असताना या सगळ्या वेव्ह सेम फेजमध्ये असतील किंवा त्यांच्यामधला जो फेज डिफरन्स आहे तो 0 असणार आहे. म्हणून डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होत असताना P0 पाशी लाईटची इंटेन्सिटी काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. आणि डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये हा जो P0 पॉईंट आहे तो मॅक्झिमम इंटेन्सिटीचा पॉईंट ठरणार आहे. ब्राईटेस्ट पॉईंट इन डिफ्रॅक्शन पॅटर्न अशी त्याची सिच्युएशन असणार आहे. तुम्ही याला सेंट्रल मॅक्झिमा असं म्हणणार आहात. डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये P0 या पॉईंटला तुम्हाला काय म्हणावं लागेल, तर सेंट्रल मॅक्झिमा हा त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये तयार होणारा ब्राईटेस्ट असा पॉईंट असणार आहे. ब्राईटेस्ट का असणार आहे, तर तिथं लाईटची इंटेन्सिटी काय असेल, जास्त असेल. आणि लाईटची इंटेन्सिटी जास्त असण्यामागचं कारण काय, तर P0 पाशी पोहोचणाऱ्या ज्या वेव्ज आहेत म्हणजे OA पासून पोहोचणाऱ्या वेव्ज आणि OB पासून पोहोचणाऱ्या सेकंडरी वेव्ज ह्या सगळ्याच्या सगळ्या कशा असणार आहेत, सेम फेजमध्ये असणार आहेत. म्हणजे फेज डिफरन्स झाला 0 आणि P0 हा काय झाला, मॅक्झिमम इंटेन्सिटीचा पॉईंट झाला. ठीक आहे. आता काय झालं बघा, जसा ह्या स्क्रीनवरती P0 पॉईंट मिळतो आपल्याला, तसाच एक दुसरा पॉईंटसुद्धा स्क्रीनवरती ॲपियर होतो. एक खालच्या बाजूला सुद्धा P सारखाच पॉईंट ॲपियर होणार आहे, पण त्याची इंटेन्सिटी P0 पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. तर त्याचं कारण देत असताना आपल्याला असं सांगता येईल की ह्या सेंटरपासून P पर्यंत जाणारा जो लाईट रे होता बघा, हा OP0, या लाईट रे सोबत आता एक अँगल तयार झाला. हा बघा इथे अँगल तयार झालेला दिसतोय थीटा. म्हणजे या स्लिटमधून बाहेर पडणारा लाईट आता या OP0 बरोबर काहीतरी डिग्रीचा अँगल तयार करतोय
आणि नंतर तो लेन्सवरती इन्सिडंट होऊन लेन्समधून बाहेर पडतोय. ठीक आहे. मग इथं सुद्धा तसंच झालं, इथं सुद्धा तसंच झालं. म्हणजे आता OA पासून आणि OB पासून ह्या सेकंडरी वेव्स ज्या बाहेर पडतील त्या पूर्वीच्या आपल्या पाथबरोबर थिटा 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 इतक्या डिग्रीचा अँगल करतील, लेन्समध्ये जातील, लेन्समधून इमर्ज होतील आणि लेन्समधून बाहेर पडणारा जो लाईट आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेट होईल, ह्या कॉन्व्हेक्स लेन्समुळं तर पॉईंट P पाशी कॉन्सन्ट्रेट होईल. आता हा पॉईंट P डार्क असेल का ब्राईट असेल असा ज्यावेळेस मी विचार करते त्यावेळेस आपल्याला असं पाहावं लागेल की बघा, लाईटचा ओरिजिनल पाथ हा होता, A पासून B पर्यंत असा प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये लाईट बाहेर पडत होता. पण मग आता ह्या पाथबरोबर लाईटने काय केला तर पाथ डिफरन्स तयार केला. ठीक आहे. किती पाथ डिफरन्स तयार झाला तर BC इतका पाथ डिफरन्स तयार झाला. आणि या पाथ डिफरन्समुळं काय झालं तर P पॉईंटपाशी येणाऱ्या वेव्समध्ये सुद्धा काय तयार झाला आहे तर पाथ डिफरन्स तयार झाला आहे. म्हणजे आता हा पाथ डिफरन्सच ठरवणार आहे की डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये ऑब्टेन होणारा जो पॉईंट P आहे तो मॅक्झिमम इंटेन्सिटीचा असेल का मिनिमम इंटेन्सिटीचा असेल. ठीक आहे. ह्या डायग्रॅमला लक्षात ठेवत असताना इथे एक ट्रँगल तयार होतोय, तो आपल्याला लक्षात ठेवावा लागतोय. बघा, ट्रँगल ABC, ट्रँगल AB आणि C. या A पाशी जो अँगल तयार झालेला आहे त्याला मी काय म्हणतेय थिटा म्हणतेय. आपल्याला ह्याचा काय बघावा लागतोय तर साईन ऑफ थिटा बघावा लागतोय. बघा बरं, ह्या डायग्राममध्ये साईन थिटा किती येईल बरं, अपोजिट साईड डिवाइड बाय डायगोनल म्हणजे BC अपॉन AB. या थिटाचा जर मी साईन थिटा बघत असेल तर हा साईन थिटा किती असेल, साईन थिटा इक्वल टू BC अपॉन AB. लक्षात ठेवा. आणि हा BC म्हणजे काय आहे, डायग्राममधला पाथ डिफरन्स आहे. BC म्हणजे पाथ डिफरन्स आहे. म्हणजे साईन थिटा इक्वल टू पाथ डिफरन्स डिवाइड बाय काय असेल AB असेल. ठीक आहे. स्लीटपासून ते स्क्रीनपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते काय आहे, कॅपिटल D आहे. आणि मग तुम्हाला सहजच लक्षात येईल डायग्राम बघून की हे कॅपिटल D डिस्टन्स A पेक्षा काय आहे, खूप मोठा आहे. A डिस्टन्स कुठं आहे बघा, A डिस्टन्स इथं आहे. हा A काय रिप्रेझेंट करतोय तर स्लीट विड्थ रिप्रेझेंट करतोय. D हे डिस्टन्स A पेक्षा नेहमीच कसं असणार आहे, मोठं असणार आहे. कॅपिटल F ने रिप्रेझेंट केली जाते लेन्सची फोकल लेंथ. आणि ही फोकल लेंथ अप्रॉक्सिमेटली किती असते तर D इतकी असते. D म्हणजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन स्लीट अँड स्क्रीन. ठीक आहे. तर आता आपण ह्या पुढं आपल्याला बघायचं आहे की हा तर ब्राईट पॉईंट तयार झाला डिफ्रॅक्शन पॅटर्नमधला. आता त्यानंतर वर आणि खालच्या बाजूला तयार होणारे जे पॉईंट आहेत ते ब्राईट कधी असतील आणि डार्क कधी असतील. जसं आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये ब्राईट आणि डार्क बँड मिळतात की ज्यांची इंटेन्सिटी सगळेचे सगळे ब्राईट बँड हे सारख्या इंटेन्सिटीचे असतात, सगळेचे सगळे डार्क बँड हे कमी इंटेन्सिटीचे असतात. म्हणजे इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये लाईटची इंटेन्सिटी, मग तो ब्राईट बँड असेल किंवा तो डार्क बँड असेल, त्यांची इंटेन्सिटी कशी असते तर कॉन्स्टंट असते. डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये तसं नाही आहे. डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये जो सेंट्रल पॉईंट आहे तोच सगळ्यात जास्त इंटेन्सिटीचा असतो. त्यानंतर मिळणारे सगळे जे पॉईंट असतील ते ब्राईट तर असतील पण P0 इतके ब्राईट नसणार आहेत. ठीक आहे. आणि जो डार्क बँड असेल तो P0 पेक्षा काय असणार आहे, कमी इंटेन्सिटीचा असणार आहे, की ज्यामुळे मी त्याला काय म्हणते तर डार्क पॉईंट म्हणते किंवा आपल्याला त्याला मिनिमम असं सुद्धा म्हणायचं आहे ज्यावेळेस आपण काय शिकतोय तर फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन शिकतोय. ठीक आहे. डायग्रॅम लक्षात ठेवायची, डायग्रॅम काढण्याचा प्रयत्न करायचा. बऱ्याचदा एक्झाममध्ये 2 मार्कांसाठी ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्रॅम टू शो फ्रॅनोफर डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लीट असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतोय. मग त्यासाठी आपल्याला एकदा दोनदा डायग्रॅम काढून बघितली की ते स्किल येतं, आपल्याला समजायला लागतं की कुठलं डिस्टन्स किती ठेवायचं आहे. आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स व्यवस्थित काढता येऊ शकतो. P0 आणि P पॉईंट दाखवता येतील आपल्याला व्यवस्थित. इथं जो ट्रँगल तयार होतो ABC, A पाशी जो थिटा अँगल आहे किंवा
इथं जे थिटा आहेत ते आपल्याला व्यवस्थित दाखवता येतील. म्हणजे ही डायग्राम आपल्याला कमीत कमी 2दा तरी काढून पाहावी लागेल, म्हणजे आपले डायग्रामसाठीचे जे 2 मार्क आहेत ते कन्फर्म होऊन जातील. ठीक आहे. ह्या पुढे आपण बघणार आहोत की P0 हा पॉईंट तर मॅक्झिमम इंटेन्सिटीचा मिळाला. आता P पाशी जी लाईटची इंटेन्सिटी तयार होणार आहे ती मॅक्झिमम असणार आहे किंवा मिनिमम असणार आहे. ठीक आहे.